लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि दुसरी काळजाला धक्का देणारी बातमी आली आहे। बहिणींच्या खात्यात रामनवमी डबल हप्ता फेब्रुवारी मार्चचा एकत्रित हप्ता जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली। काल 12 जिल्ह्यात पैसे जमा झाले आणि आजसुद्धा दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उद्या उर्वरित 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये रामनवमीचा हप्ता जमा होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। पण यासोबतच दुसरी जी बातमी आहे ती धक्कादायक आहे। 31 मार्च ही तारीख आता फक्त कॅलेंडरवरची एक तारीख राहिलेली नाही। लाखो लाडक्या बहिणींसाठी ही तारीख एक मोठी कसोटी बनली आहे। बहिणींनो सावध व्हा, कारण 1 एप्रिलपासून लाडकी बहीण योजनेत 4 अत्यंत कठोर नियम लागू होणार आहेत आणि जी बहीण 31 मार्चपर्यंत एक महत्त्वाचं कागदपत्र जमा करणार नाही, तिचे दरमहा मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होतील। अवघ्या काही तासांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR जारी झाला आहे। या GRमध्ये योजनेचं संपूर्ण स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 31 मार्च ही KYCची अंतिम मुदत असून ती कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही, हे सरकारने ठणकावून सांगितलं आहे। 4 नियमांची कठोर चाळणी आता लावली गेली आहे आणि फक्त त्याच बहिणींना पुढचे हप्ते मिळतील ज्या या 4ही नियमात बसतात। जी बहीण यात बसणार नाही तिला एकही रुपया मिळणार नाही। एवढंच नाही, 31 मार्चपर्यंत ते एक विशेष कागदपत्र जमा न केल्यास 1500 रुपये बंद होतीलच, शिवाय आत्तापर्यंत मिळालेले सगळे पैसे सुद्धा सरकार तुमच्याकडून परत वसूल करेल। स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा इशारा महिलांसाठी अर्जंट सूचनेच्या रूपाने दिला आहे। त्यामुळे या बातमीला अजिबात हलके घेऊ नका। वेळ खूपच कमी आहे बहिणींनो। हे कागदपत्र वेळेत जमा केलं आणि या 4 नियमांमध्ये तुम्ही बसता की नाही हे तपासलं तरच तुमचा हप्ता सुरू राहील, नाहीतर सारं काही थांबेल। लक्षात घ्या, हा विषय फक्त 1500 रुपयांचा नाही। दरमहा 1500 म्हणजे वर्षाचे 18000 रुपये। सरकार अजून 3 वर्ष तरी चालेल, म्हणजे 3 वर्षात तब्बल 54,000 रुपये तुमचे बुडतील। आणि त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर मागील 2 वर्षात जे काही पैसे तुम्हाला मिळाले ते देखील परत मागितले जाऊ शकतात। आधी नियम एवढे कठोर नव्हते, पण 31 मार्चनंतर हे सगळे नियम लोखंडाच्या हाताने राबवले जाणार आहेत। जुने नियम आता इतिहास झाले आहेत। नवे 4 नियम आले आहेत जे पूर्णपणे वेगळे आणि कडक आहेत। या नियमांचं पालन न करणाऱ्या बहिणींचे हप्ते तात्काळ थांबतील। आता नवीन अर्थसंकल्पाचा विचार करा। महिलांसाठी यावर्षी फक्त 21,000 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे। हा आकडा मोठा वाटत असला तरी मागच्या वर्षी ही तरतूद 36,000 कोटींची होती, म्हणजे तब्बल 15,000 कोटी रुपये यंदा कमी झाले आहेत। याचाच थेट अर्थ असा की आता सगळ्याच बहिणींना पैसे मिळणार नाहीत। या 4 अटींच्या आधारे यादीतून नावे कापण्याचं काम आता झपाट्याने सुरू झालं आहे। काल रात्री एका तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या नव्या GRवर सही केली। आज सकाळी हा GR जाहीर होताच 86 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या। हे ऐकून धक्का बसेल, पण हे सत्य आहे आणि मी तुम्हाला पुराव्यासहित सगळं सांगणार आहे। 31 मार्चनंतर आर्थिक वर्षाचे सगळे नियम बदलतात आणि लाडकी बहीण योजनेतही अगदी तसंच घडलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपात्र झालेल्या बहिणींची यादी दाखवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते 4 नियम कोणते आहेत ज्यांच्या आधारे आता पैशांचं वाटप होणार आहे ते मी सविस्तर सांगणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत। या 4 नियमांनुसार तपासणी करा। जी महिला अटी पूर्ण करत नाही तिच्या खात्यात एकही रुपया जमा करू नका। तसंच एक विशेष कागदपत्र महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे तातडीने जमा करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। नेमकं कोणता ते कागदपत्र आणि ते 4 नियम काय आहेत हे पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवा GR काढला असून त्यात स्पष्ट म्हटलंय हे कागदपत्र नसेल तर बँक खात्यात एकही रुपया जमा होणार नाही। आज सकाळी बरोबर 10 वाजता हा निर्णय अंमलात आला आणि त्याच क्षणी 86 लाख महिला एकट्याच्या एकट्या अपात्र झाल्या। इतिहासात कधीही एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकाच वेळी बाद झाल्या नव्हत्या। या 4 नव्या अटींनी हे घडवलं आहे, ज्यातील 20 लाख महिलांना तर आधी मिळालेले पैसेही सरकारी तिजोरीत परत भरायला सांगितलं आहे। पहा, आधी नियम किती साधे होते। फक्त घरात मोठी 4 चाकी किंवा सरकारी नोकरी असेल तरच अडचण होती।
पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. घरात टीव्ही असेल, मोटरसायकल असेल, साधा फ्रीजही असेल तर सुद्धा तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण आता प्रत्येक कर्जाची बारीक तपासणी होणार आहे. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक उत्पन्नाचा स्रोत तपासला जाणार आहे. आधी महागड्या गाड्यांचाच नियम होता, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर असेल तरी पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. ही माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, कारण आज सकाळी जाहीर झालेल्या या निर्णयामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे थांबणार आहेत. ही रिस्क खूप मोठी आहे, हे अगदी नीट ध्यानात घ्या. जर जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते न चुकता हवे असतील तर आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ते कागदपत्र द्या आणि हे 4 नियम नीट तपासून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हे पाहणार आहोत, कोणतं कागदपत्र द्यायचं आणि कोणते 4 नियम आहेत ज्यामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता. लक्षात असू द्या, या व्हिडिओचा एकही क्षण चुकवला तर तुमचे पैसे 100% बंद होण्याचा धोका आहे. ही योजना पुढील 5 वर्षे चालणार आहे. एका वर्षाचे 18,000 रुपये म्हणजे 5 वर्षात तब्बल 90,000 रुपये. ते गमवायचे नसतील तर ही माहिती नीट ऐका. हा GR आत्ताच आलेला आहे. काल रात्रीच्या मोठ्या बैठकीतून हा अंतिम निर्णय बाहेर आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना अजूनही याची काहीच माहिती नाही. बहिणी अजूनही निर्धास्त आहेत. त्यांना वाटतंय पैसे नेहमीप्रमाणे येतील, पण आता तसं होणार नाही आणि हे सत्य कठोर आहे. आधी फक्त 4 चाकीचा प्रश्न होता, आता दुचाकी, घरातील महागड्या वस्तू आणि रेशन कार्ड सगळ्याचाच पूर्णपणे नवा नियम लागू झाला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री कॅबिनेट बैठकीत KYCचा आढावा घेतला तेव्हा समोर आलं की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजून पूर्ण नाही आणि ज्यांनी केली त्यांच्या माहितीत भयंकर चुका आढळल्या आहेत. ज्यांच्या KYCत तांत्रिक त्रुटी आहेत त्यांचे पैसे तत्काळ थांबवले जाणार आहेत. ज्यांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. आता जी महिला या 4 अटी पूर्ण करणार नाही आणि ते कागदपत्र देणार नाही तिचे सर्व हप्ते थांबतील आणि आधीचे पैसेही परत वसूल होतील. प्रशासनाने यावेळी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे, कारण सरकारला लक्षात आलं की अनेक सधन महिला ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्यासुद्धा या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. ज्यांच्या घरात 4-5 ठिकाणाहून उत्पन्न येतं, घरातील माणसं सरकारी नोकरीत आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत, अशा महिलांसाठी आता फारच कठीण वेळ आहे. सरकारने गुप्तपणे काल केलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यामुळेच आता एका विशेष कागदपत्राची सक्ती करण्यात आली आहे. हे पत्र नसेल तर पुढची एकही रक्कम खात्यात जमा होणार नाही. राज्य सरकार 2 हप्ते एकाच वेळी देण्याच्या आणि महिलांना 25,000 रुपयांची विशेष मदत देण्याच्या विचारात असलं तरी जे कागदपत्र देणार नाहीत त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही, हे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लाडक्या बहिणींसाठी नेमकं कोणतं कागदपत्र बंधनकारक केलंय, ते 4 नवीन नियम काय आहेत, कोणत्या महिला नव्या तपासणीत अपात्र ठरल्या, KYCची नवी पद्धत काय आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे थांबणार आहेत, हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. जर दरमहा 1,500 रुपये कायम हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. अर्धवट सोडून जाणं ही तुमची मोठी चूक ठरेल, कारण या GR मधील माहितीच तुमचं भवितव्य ठरवणार आहे. सरकारने नियमांची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. अंगणवाडी ताईंकडे 1 कागदपत्र आणि 4 नव्या अटींची पूर्तता हे आता सक्तीचं झालं आहे. आधी पैसे सहज यायचे, पण आता वाटपाची सगळी पद्धत बदलली आहे. लाडक्या बहिणींनो, सावध होण्याची हीच वेळ आहे, कारण योजनेच्या पैशांवर सरकारने आता एक मोठं फिल्टर लावलं आहे. गुप्त तपासणीत अनेक अपात्र महिला लाभ घेताना आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 4 नियमांची चाळणी लावण्याचे आदेश दिले. पहिला नियम आधार कार्डशी संबंधित आहे. नावातील किंवा जन्म तारखेतील बदलामुळे 70% महिलांचे पैसे अडकू शकतात. ज्यांच्या आधारवर माहेरचं नाव आहे आणि बँक खात्यात सासरचं नाव आहे अशांना मोठा फटका बसेल. दुसऱ्या नियमानुसार रेशन कार्डची KYC आता बंधनकारक आहे. हलगर्जी केल्यास 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्ड आणि आधार लिंकिंगचा. यामुळे सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नावर लक्ष ठेवतं आणि अनेक जण अपात्र ठरू शकतात. चौथा आणि सर्वात गंभीर नियम बँक खात्याशी संबंधित आहे. बँक खातं आधारशी लिंक नसेल किंवा तांत्रिक चूक असेल तर हप्ताच नाही तर आधीचे पैसेही वसूल होतील. विधवा, परित्यक्ता किंवा अनाथ महिलांसाठी सरकारने विशेष सोय केली आहे. त्यांनी स्वतःच्या स्थितीचा अधिकृत पुरावा अंगणवाडी सेविकेकडे जमा करणं अनिवार्य आहे. KYCची मुदत थोडी वाढवली असली तरी कागदपत्रे वेळेत पूर्ण न केल्यास पुढचे सगळे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. आतापर्यंत तुम्ही ऐकलं की सरकारने किती नियम केले आहेत,
पण आता सर्वात महत्त्वाचं सांगतो, ते एक विशेष कागदपत्र नेमकं कोणतं आहे जे 31 मार्चपर्यंत जमा न केल्यास 1500 रुपये कायमचे बंद होतील. नीट लक्ष देऊ नये का, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी थेट संबंधित आहे. पहिला नियम, आधार कार्ड आणि बँकेतील नावाचा घोळ. हाच सर्वात मोठा सापळा आहे. अनेक बहिणींच्या आधारवर माहेरचं नाव आहे, तर बँक खात्यात सासरचं किंवा आधारवर एक आडनाव आणि अर्जावर दुसरं. सरकारने स्पष्ट केलंय, आधार, बँक आणि रेशन कार्ड या तिन्हींवरील नाव जुळत नसेल तर पडताळणी रिजेक्ट होईल. अशा महिलांना गॅझेट नोटीस किंवा लग्नाचा दाखला अर्जासोबत जोडणं आता अनिवार्य आहे. दुसरा नियम, रेशन कार्ड आणि ई-KYC. अनेक महिलांनी अर्ज भरला पण रेशन दुकानात जाऊन अंगठा लावला नाही. रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची KYC मार्चपर्यंत पूर्ण झाली नाही तर तुम्हाला योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल. कारण सरकार आता रेशन कार्डच्या आधारे तुमचं वार्षिक उत्पन्न तपासतं आहे. तिसरा नियम, घरातील साधन सामग्रीची तपासणी. हा नियम सर्वात धक्कादायक आहे. केवळ 4 चाकी नाही, तुमच्या नावावर ट्रॅक्टर असेल किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर पैसे मिळणार नाहीत. सरकारने महसूल विभागाच्या मदतीने इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबांची यादी तयार केली आहे. चुकीची माहिती देऊन फॉर्म भरला असेल तर आत्तापर्यंत घेतलेले सर्व पैसे व्याजासकट परत घेतले जातील. चौथा नियम, आणि ते एक महत्त्वाचं कागदपत्र, हमीपत्र. 31 मार्च हे आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने सरकार प्रत्येक लाभार्थी महिलेकडून एक प्रतिज्ञापत्र मागत आहे, ज्यात म्हटले असेल की माझ्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, मी अजूनही सर्व अटी पूर्ण करते. हे हमीपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे किंवा सेतू केंद्रावर जमा करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं ते सांगतो. आधी बँकेत जाऊन आधार सीडिंग सुरू आहे का ते तपासा. रेशन दुकानात जाऊन KYC पूर्ण झाली आहे का ते खात्री करा. अर्जात काही चूक असेल तर नारी शक्ती दालनात जाऊन ती दुरुस्त करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, अंगणवाडी ताईंना भेटून तुमचं नाव यादीत आहे का ते तपासून घ्या. बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, हे नियम योग्य आहेत का गरीब महिलांवर अन्याय होतोय? तुमच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला का? रामनवमी हप्ता तुम्हाला मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणती अडचण असेल तर जिल्हा आणि अडचण कमेंटमध्ये लिहा. आम्ही मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.